Good afternoon, all of you. Let us start new point. That is displacement reaction. That is displacement reaction. Shortcut मध्ये लिहिलं reaction ला. In the reaction in which one atom having greater reactivity is replaced by or substituted by another atom is called substitution reaction. In our text, the reaction in between zinc dust and copper sulfate solution. Zinc dust and copper sulfate solution. Zinc dust, it is a solid state. Copper sulfate solution, it is an aqueous form, and formation of zinc sulfate and then copper solid. Aqueous, zinc sulfate is an aqueous form. तर अशा प्रकारची रिॲक्शन तुमच्याकडे डिस्प्लेसमेंट या ठिकाणी दिलेली आहे. मग या ठिकाणी काय झालं पहा, हा जो झिंक आहे याची रिॲक्टिव्हिटी कॉपरच्या रिॲक्टिव्हिटी पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं या झिंकनी कॉपरला डिस्प्लेस केला आणि त्या ठिकाणी झिंक सल्फेट मध्ये फॉर्मेशन झालं होतं. या ठिकाणी याचा कलर आहे ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू आणि या ठिकाणी कलरलेस आहे कलरलेस. आता नेमकं काय होते पहा, मेटल ॲटम इज नॉन आयोनिक, म्हणजे याच्यावरती कुठलेही आयन्स नाही आहेत. मग हा जेव्हा नॉन आयोनिक कंपाऊंड कॉपर सल्फेट जेव्हा डिसोसिएट होतो Cu++ अँड SO4 मायनस मायनस या फॉर्म मध्ये, त्यावेळेस हा काय करतो, स्वतःकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इट इज नॉट अ रॅडिकल. त्याच्यावरती रॅडिकल आहेत का, नाही आहे, रॅडिकल फ्री आहे. मग इट रिक्वायर्स इलेक्ट्रॉन्स. सो देअरफोर हा काय करतो, याची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्या कारणाने याचे इलेक्ट्रॉन याच्याकडे येतात आणि मग हा आयन्स क्रिएट करतो Zn++ आणि मग हा याच्यासोबत कंबाईन होतो आणि हा इलिमेंटल मेटल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन कशामुळे झाली की झिंकची रिॲक्टिव्हिटी कॉपरच्या रिॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं अशा प्रकारची रिॲक्शन फॉलो होते. मग जाऊयात आपण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये. पहा, झिंक डस्ट टू blue colored copper sulfate solution or colorless solution of zinc sulfate is formed and heat is generated. या रिॲक्शन मध्ये हे सोल्युशन गरम होतं म्हणजे हीट जनरेट झाली. क्लिअर? कशाने काय का बघा, डिस्प्लेसमेंट आहे. साधं एक्झाम्पल आहे, खो खोचा खेळ आहे हा. म्हणजे जेव्हा झिंक हा कॉपर सल्फेट सोबत रिॲक्ट होतो, म्हणजे झिंकनी कॉपरला खो दिला. आपल्या साध्या भाषेत सांगायचं अर्थ, डिस्प्लेसमेंट विचारले, झिंकनी कॉपरला खो दिला आणि कॉपरला खो देत असताना काय झालं, झिंकनी स्वतःचे जे काही आयन्स आहेत, स्वतःकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स कोणाला दिले, कॉपरला दिले आणि तो रॅडिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. जेव्हा झिंक रॅडिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला आणि इलेक्ट्रॉन कोणाला दिले, या ठिकाणी इलेक्ट्रॉन दिले कोणाला, कॉपरला, आणि कॉपर कन्वर्ट झाला, कॉपर आयन कन्वर्ट झाला एलिमेंटल कॉपर मध्ये आणि मग Zn++ आयन तयार होतात, Zn रॅडिकल्स तयार होतात. झिंक रॅडिकल सल्फेट आयन सोबत कंबाईन होतील आणि झिंक सल्फेट नावाचा कंपाऊंड तयार झालेला आहे. ओके, चला टेक्स्ट बुक मध्ये जाऊ. आता पहा, Zn++ ion form from zinc atom
and take place of the copper ion in copper sulfate solution, and copper atom formed from Cu++ ion comes out, and it means zinc displaced from copper, zinc displace copper from copper sulfate solution. पहा, आता तेच सांगितलं मी तुम्हाला, परत एक वेळ सांगतो. झिंक वरती कुठलेच आयन्स नाहीत, झिंक रॅडिकल नाही, इलेमेंटल मेटल ॲटम आहे. पण जेव्हा झिंकची आणि कॉपरची रिॲक्टिव्हिटी होते, म्हणजे रिॲक्शन होते कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये, जेव्हा झिंक पावडर किंवा झिंक डस्ट आपण जेव्हा ऍड करतो, ऍड केल्यानंतर बेसिकली या ठिकाणी काय होतं, कॉपर सल्फेट इज डिसोसिएटेड, कॉपर सल्फेटचं डिसोसिएशन झालं. डिसोसिएशन झाल्यानंतर या एलिमेंटल मेटलचं कन्व्हर्शन Zn++ अँड 2 इलेक्ट्रॉन्स अशी परिस्थिती तयार होते. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, याने जे 2 इलेक्ट्रॉन कॉपरला दिले, कॉपरने ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले. कधी ऍक्सेप्ट केले? बाय द डिसोसिएशन ऑफ कॉपर सल्फेट. जेव्हा याचे काय झाले, तुकडे झाले, कॉपर सल्फेटचे तुकडे झाले. तुकडे झाल्यानंतर त्याचं आयन्स मध्ये फॉर्मेशन झालं. जसं कॉपरचं आयन्स मध्ये फॉर्मेशन झालं, तसं कॉपरने झिंक कडनं इलेक्ट्रॉन काढून घेतले. झिंक कडनं, याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची. झिंकने इलेक्ट्रॉनचा लॉस केला, ऑक्सिडेशन. कॉपरने इलेक्ट्रॉनचा गेन केला, रिडक्शन. कळतंय ना? मग हा झिंक आयन मध्ये कन्वर्ट झाला. जसा झिंक आयन मध्ये कन्वर्ट झाला, तसं कॉपर सल्फेट सोबत कंबाईन झाला. कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज देअर अँड कॉपर, अँड इन दॅट रिॲक्शन सम अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. याला आणखीन एक रिॲक्शन म्हणायचं. इथं ऑक्सिडेशन सुद्धा पाहायला मिळतंय, ऑक्सिडेशन रिॲक्शन पाहायला मिळते, इथं रिडक्शन पाहायला मिळतं. आणखीन काय पाहायला मिळतं, ही रिॲक्शन होत असताना हीट लिबरेट झाली, म्हणजे याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असंही म्हणू शकतो. बरोबर ना? कारण एक्झोथर्मिकचं मी इंट्रोडक्शन आपल्याला दिलेलं आहे. एक्झोथर्मिक म्हणजे नेमकं काय? एक्झोथर्मिक म्हणजे नेमकं काय? द रिॲक्शन इन विच हीट इज एक्झिट, दॅट इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग या रिॲक्शन मध्ये इथं काय मेन्शन केलं आहे? हीट. दॅट ट्रायंगल रिप्रेझेंटेड ॲज, याला काय रिप्रेझेंट करतो नाही म्हणलं तर तुम्ही हा शब्द लिहू शकता, हीट. मग या रिॲक्शन मध्ये 3 कंडिशन फॉलो झाल्या. जरी रिॲक्शन डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन असली तरी 3 कंडिशन फॉलो झाल्यात. एक, ऑक्सिडेशन झालंय. कोण ऑक्सिडेशन केलंय? झिंकनी. बरोबर ना? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग इकडं काय झालं, Cu++ म्हणजे कॉपर पासून जेव्हा Cu सेपरेट झाला, Cu++ त्याने 2 इलेक्ट्रॉनचा गेन केला आणि Cu मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. म्हणजे ही रिॲक्शन कोणती? ऑक्सिडेशन. ही रिॲक्शन कुठली? प्रोडक्शन. ही रिॲक्शन झाल्यानंतर जेव्हा प्रोडक्ट मिळतो, प्रोडक्ट मिळताना हीट बाहेर पडते. म्हणजे या रिॲक्शन मध्ये 3 कंडिशन फॉलो होतात. एक आहे ऑक्सिडेशन, दुसरं आहे रिडक्शन, आणि तिसरी एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. तर अशा प्रकारचे बेसिकली आपण काय पाहतोय, द रिॲक्शन इन विच place of the ions is a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of own ion. म्हणजे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटचं मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट जागा घेतो. लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट हा जागा घेतो, आणि त्या रिॲक्शनला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणू शकतो. म्हणू शकतो ना? क्लिअर आहे? क्लिअर? काही शंका आहे का बघा? मग या रिॲक्शन मध्ये फक्त ज्या ज्या कंडिशन फॉलो झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या. एक कंडिशन ऑक्सिडेशनची फॉलो होते, याला तुम्ही ऑक्सिडेशन म्हणू शकता. डेफिनेशन सांगितलंय, याला तुम्ही रिडक्शन म्हणू शकता. आणि या रिॲक्शन मध्ये हीट लिबरेट होते, म्हणून त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारचं हे काय आहे. तर याच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी, द एलिमेंट याच्यासोबत जसं आपण झिंक घेतलेलं आहे, तसे आणखीन काही एलिमेंटच्या रिॲक्शन आहेत. जसं की आहे काय आहे बघा, आयन आहे, लीड आहे. या रिॲक्शन झिंकची तर जसं झालेली आहे, तशाच प्रकारच्या काही 2 रिॲक्शन तुमच्याकडं यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दिलेले आहेत.
कॉपर सल्फेट, यूज युअर ब्रेन पॉवर मधली पहिली रिॲक्शन CuSO4 रिॲक्ट्स विथ फेरस फॉर्मेशन ऑफ वॉट, आणि दुसरी CuSO4 रिॲक्ट्स विथ Pb फॉर्मेशन ऑफ वॉट. तर याही ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होतं, याही ठिकाणी ऑक्सिडेशन होतं, रिडक्शन होतं, एक्झोथर्मिक रिॲक्शन होते, आणि मग यांचे प्रोडक्ट काय येतात, याच्या जागेवर हा जातो म्हणजे इथे येईल FeSO4 प्लस काय Cu, हा येईल ॲक्टिव्हसमध्ये, हा ॲक्टिव्हसमध्ये, आणि हा सॉलिडमध्ये. इथं काय येईल PbSO4, हा सुद्धा ॲक्टिव्हसमध्ये, आणि इकडे येईल Cu, सॉलिड स्टेट, सॉलिड स्टेट. तर अशा प्रकारच्या या रिॲक्शन तुमच्याकडे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेल्या आहेत. सेम रिॲक्शन आहेत, इथेही ऑक्सिडेशन होतं, हा याच्या जागेवर जाण्या अगोदर आयन्स क्रिएट करेल, रॅडिकल्स क्रिएट करेल, हा रॅडिकल्स क्रिएट केल्यानंतर SO4 सोबत कंबाईन होईल, Fe सेपरेट. हा सध्या इलिमेंटल ॲटम आहे, हा जेव्हा SO4 सोबत कंबाईन होणार त्यावेळेस हा याच्याकडचे इलेक्ट्रॉन ऑक्सिडाइज करेल, ऑक्सिडाइज केल्यानंतर हा SO4 मायनस मायनस सोबत कंबाईन होईल, आणि हा कॉपर जो आहे कॉपर इलेक्ट्रॉनचं रिडक्शन करेल आणि एलिमेंटल मेटलमध्ये कन्व्हर्शन होतं. तर अशा प्रकारच्या ह्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा पॉईंट आहे. आय होप, अशी अपेक्षा ठेवतो हे सगळे मुद्दे तुम्हाला कदाचित समजले असतील अशी अपेक्षा ठेवतो, आणि मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. नेक्स्ट पॉईंट आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे सगळ्या रिॲक्शन काय म्हटलेलं आहे, काय चाललेलं आहे, वहीमध्ये सिस्टमॅटिकली लिहून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला हा टॉपिक संपल्यानंतर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं सगळ्या रिॲक्शन कशाला काय म्हटलं, असं का म्हटलं, तसं का म्हटलं, या सगळ्या कन्सेप्ट लिहून घ्यायच्यात. आता नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, हा हेडिंग आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता या रिॲक्शनसाठी एक ॲक्टिव्हिटी डायरेक्टली आणलेली आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनसाठी एक इक्वेशन 9 दिले पहा तुमच्याकडे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनसाठी. इक्वेशन 9 काय आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये? इक्वेशन 9 आहे पहा, सिल्वर नायट्रेट AgNO3, सिल्वर नायट्रेट प्लस NaCl. सिल्वर नायट्रेट इज अ सॉल्ट, सिल्वर नायट्रेट हा आहे सोडियम क्लोराइड, हा आहे सोडियम क्लोराइड, आणि याचं फॉर्मेशन काय होतं पहा, AgCl. AgCl हा आहे सॉलिड स्टेट, इवन याला आपण डाऊनवर्ड डायरेक्शन ॲरो म्हणू. हा व्हाईट प्रिसिपिटेट आहे, PPT प्रिसिपिटेट म्हणायचं, आणि तयार काय होतं इकडं NaNO3 सोडियम नायट्रेट, हा आहे ॲक्वेस फॉर्म मध्ये सोडियम नायट्रेट. चला ओके, ही एक रिॲक्शन तुमच्याकडं, हे इक्वेशन 9 आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असणाऱ्या रिॲक्शन मधलं इक्वेशन नंबर 9 आहे. सिल्वर नायट्रेट सॉल्ट आहे, सोडियम क्लोराइड सॉल्ट आहे. मुद्दे लक्षात घ्या. आता हा कसा सॉल्ट तयार झाला? सिल्वर हायड्रॉक्साईडची नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर सॉल्ट. आपल्याला त्याच्यात सध्या काही देणं घेणं नाही, कारण आज आपण पाठीमागच्या वरती सॉल्टचे 4 प्रकार बघितले. सॉल्टचे 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. किती टाइप्स? 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. पहिला सॉल्ट, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. दूसरा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस. तीसरा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस, आणि चौथा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड प्लस वीक बेस. असे 4 सॉल्ट बघितलेले आहेत.
9वीला शिकलो आपण एका टॉपिकमध्ये. मी खूप सिस्टमॅटिकली सांगितलेलं आहे तुम्हाला पाठीमागच्या वर्षी. ओके, चला आपण पुढे जाऊयात. तर तशा प्रकारे हे दोनही सॉल्ट आहेत. मग हे जरी दोन सॉल्ट असले तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते, डबल डिस्प्लेसमेंट. दोन वेगवेगळ्या ॲटमची या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते. याच्या अगोदर आपण एकाच ॲटमची डिस्प्लेसमेंट होत होती. एक कंपाऊंड होता, एक मेटल ॲटम होता, ते म्हणून त्याला आपण फक्त डिस्प्लेसमेंट म्हटलं. त्याला तुम्ही सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असंही म्हणू शकता. पण इथं दोन कंपाऊंड आहेत, तिथं फक्त एकच कंपाऊंड होता. इथं दोन कंपाऊंडमध्ये असणारे दोन वेगवेगळे ॲटम, टू डिफरंट ॲटम इज एक्सचेंज देअर प्लेसेस. हे जे दोन ॲटम आहेत हे दोघं एकामेकाची जागा बदलतात आणि बदलल्यानंतर व्हाईट प्रेसिपिटेट हा सॉलिड फॉर्ममध्ये त्या सोडियम नायट्रेटच्या सोल्युशनमध्ये ॲक्वेस फॉर्ममध्ये हा सॉलिड फॉर्ममध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट पाहायला मिळतो. ही रिॲक्शन तुमच्याकडे इक्वेशन 9 म्हणून दिलेली आहे. मग या रिॲक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय म्हणायचं? द रिॲक्शन इन विच द आयन इन रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म प्रिसिपिटेट. म्हणजे आयन्स एक्सचेंजिंग होऊन आयन्सचं बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये प्रिसिपिटेट इज मस्ट. मग व्हाईट असंच असला पाहिजे नाही, प्रिसिपिटेट इज मस्ट. इफ इट इज अ प्रिसिपिटेट कॅन नॉट बी प्रोड्यूस, सो दॅट इज नॉट अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ज्या ठिकाणी प्रिसिपिटेट तयार होत नाही त्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणू शकत नाही. मग आता इथं प्रिसिपिटेट तयार होते. ॲटमची अदलाबदल झाल्यानंतर जर प्रिसिपिटेट तयार होत असेल तर ते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. इट्स कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट. एक्सचेंज टू फॉर्म प्रिसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग आता ॲक्टिव्हिटी नंबर 3 ची, ॲक्टिव्हिटी 3 तुम्हाला घेतलेली आहे मी, तर त्याच्यामध्ये एक रिॲक्शन आहे पोटॅशियम क्रोमेट रिॲक्ट्स विथ बेरियम सल्फेट. पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट रिॲक्ट्स विथ बेरियम सल्फेट. हा आहे पोटॅशियम क्रोमेट, शॉर्टकटमध्ये लिहितो. हा पोटॅशियम क्रोमेट इथं बेरियम सल्फेट, बेरियम सल्फेट. ओके, या दोघांची रिॲक्शन झाली. रिॲक्शन झाल्यानंतर पोटॅशियम सल्फेट आणि बेरियम क्रोमेट BaCrO4 and K2SO4. It is a potassium sulfate आणि हा आहे बेरियम क्रोमेट. बेरियम क्रोमेट इट इज येलो PPT. हे कसे आहे? येलो PPT. आता काळजीपूर्वक पहा. या रिॲक्शनमध्ये Na ची आणि Cl ची एक्सचेंजिंग झाली, तर इथं बेरियम आणि क्रोमियमची एक्सचेंजिंग झालेली आहे. या रिॲक्शनमध्ये सुद्धा प्रिसिपिटेट मिळालाय. कलरचे काही देणे घेणं नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे? प्रिसिपिटेट पाहिजे. इन दिस रिॲक्शन टू प्रोड्यूस प्रिसिपिटेट, सो देअरफॉर दॅट इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे जेव्हा मेटल ॲटमची किंवा ॲटमची एक्सचेंजिंग होत असताना जर प्रॉडक्टमध्ये, बघा कंडिशन लक्षात ठेवा, इफ द एक्सचेंजिंग ॲटम इन द केमिकल रिॲक्शन अँड टू प्रोड्यूस द प्रिसिपिटेट इन प्रॉडक्ट. कशामध्ये प्रिसिपिटेट पाहिजे? प्रॉडक्टमध्ये. या दोघांची एक्सचेंजिंग होत असताना, कोणाची एक्सचेंजिंग व्हायली? हा इथं ना हा इथं. या दोघांची एक्सचेंजिंग होत असताना जर प्रॉडक्टमध्ये प्रिसिपिटेट मिळत असेल तर ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथं प्रिसिपिटेट मिळाला, इथं या ठिकाणी हा येतोय, तर या ठिकाणी हा येतोय, इथं सुद्धा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. प्रिसिपिटेट मिळाला, प्रॉडक्टमध्ये प्रिसिपिटेट, प्रॉडक्टमध्ये प्रिसिपिटेट, म्हणून त्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. आता काही क्वेश्चन विचारलेले आहेत. व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रिसिपिटेट फॉर्म? तिथं लिहिलंय येलो प्रिसिपिटेट. राईट द नेम ऑफ प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेटचं नाव पण दिलंय बेरियम क्रोमेट. त्याच्यानंतर राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन इन द रिॲक्शन. रिॲक्शन सुद्धा बॅलन्स आहे. मग आता या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणायचं? डिस्प्लेसमेंट की डबल डिस्प्लेसमेंट? तर या रिॲक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. राईट, या रिॲक्शनला कुठल्या रिॲक्शन म्हणायचं? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.
चला, क्लिअर झाल्या का सगळ्या कन्सेप्ट? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? चलो ठीक आहे. आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि सध्या आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.